नमस्कार, मी आदित्य विनोद बागल इयत्ता 8वीत शिकते. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आदिदैवत स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करते व इथे जमलेल्या सर्व आदरणीय गुरुजन वर्गाला माझ्या बालमित्रांनाही मी नमस्कार करते व माझ्या भाषणास सुरुवात करते. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज शिवजयंती म्हणजे शिवरायांचे जन्मदिवस. 19 फेब्रुवारी 1630 या मंगलदिनी वरमेको गुणिपुत्रो नच मूर्खशतान्यपि एकश्चंद्रतमो हंती नच तारा गणैरपि असा पुत्र माजिजाऊंच्या पोटी जन्माला आला. नाव घेता ज्याचे अभिमानाने फुलते छाती, नाव घेता ज्याचे अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती. शिवाजी महाराज हे बालपणापासूनच अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते व त्यांना जोड होती आईच्या संस्काराची. जिजामाता त्यांना बालपणी रामायण व महाभारताच्या कथा सांगत. शिवरायांना बालपणी नीतिमत्ता, युद्धकला, गणिमिकावा याचे शिक्षण देण्यात आले. जिजामातांनी त्यांना असे उत्तम संस्कार दिले की त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी इसवी सन 1645 साली त्यांनी त्यांच्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशीद, नेताजी पालकर, हिराजी फर्जंद असे जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. त्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी मागे पुढे पाहिले नाही. शिवरायांनी प्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे जणू तोरणच बांधले. अफजल खान वध, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे बिकट प्रसंग त्यांच्या शौर्यगाथेची महती देतात. शाहिस्तेखानाची बोटे तुटल्यावर शाहिस्तेखान इकडे तिकडे सैरावैरा पळत होता. त्यावेळी त्याची बहीण त्याच्याकडे आली व म्हणाली, हुजूर गजब हो गया, वो नराधम शिवा मेरी छोटी बिटिया को उठा ले गया. तेव्हा तो शाहिस्तेखान तिला म्हणाला, ए पगली चुप कर, वो शिवा किसी की उंगली काट सकता है, किसी की गर्दन काट सकता है, लेकिन वो शिवा किसी औरत या लड़की पर हाथ नहीं डाल सकता. अहो, आपल्या माणसांचं गुणवर्णन तर कोणी माणूस करू शकतं, पण एका हडवर्याने इतका विश्वास दाखवावा ही खूप नवलाची बाब आहे. शत्रूंनीही वर्णन करावं असं चरित्र शुभांचं होतं. नंतर औरंगजेबाने फरमान पाठवलं की शिवाजीराजे तुमच्या पोराला घेऊन माझ्या वाढदिवसाला या. तेव्हा शिवरायांनी मत्सदारी स्वीकारली होती म्हणून त्यांना जायचे गरजेचे होते. म्हणून त्यांनी 9 वर्षाच्या शंभू बाळाला घेऊन ते औरंगजेबाच्या वाढदिवसाला गेले. तेथे पोहोचल्यानंतर औरंगजेबाने शिवरायांचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांना मागच्या रांगेत उभे केले व तेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. तेव्हा शिवरायांनी ती मनसबदारी परत केली व तिथून ताटमान करून निघून गेले व त्याच्या दरबारात कधी परतले नाही. त्यानंतर औरंगजेबाने शंभू बाळाला एक हत्ती भेट म्हणून दिला व त्यांची चेष्टा करावी म्हणून ते म्हणाले, क्यों शंभूराजे आप इतने छोटे हो और हत्ती इतना बड़ा, इतने बड़े हाथी को आप महाराष्ट्र कैसे ले जाओगे. तेव्हा तो 9 वर्षाचे शंभू बाळ त्या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, ये तो जानवर है, बैठ कर ले जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो महाराष्ट्र में होने आप आगरा कैसे ले आओगे. हे ऐकून तो औरंगजेब अवाक झाला. का म्हणू शकले शंभू बाळ एवढं? कारण त्यांना शिकवण होती शिवरायांची व संस्कार होते जिजामातांची. कसे होते शिवाजीराजे तर बघा, एका गुरुचे वर्णन तर सर्व शिष्य करतात, पण एका शिष्याचे वर्णन एका गुरुने करावे ही तर आहे गुरुभक्तीची पराकाष्ठा. काय म्हणाले समर्थ रामदास स्वामी शिवरायांविषयी तर ऐका, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. शेवटी मी एवढेच म्हणले, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी मिटणार. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिया कुलवतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज
योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद.